नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी Amazon वरनं काही कुर्ते ऑर्डर केलेत रक्षाबंधनसाठी. तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी काय काय शॉपिंग केलेली आहे. जास्त काही शॉपिंग केलेली नाही, 2-3च कुर्ते असतील. कुर्ता सेट्स आहेत म्हणजे. पण एक जो बेकार डिझास्टर झाला माझ्यासोबत, जो सेट घेऊन मी तो 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 सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. तर जाम आवडतो नेव्ही ब्ल्यू. तर कुर्ता हा असा आहे, केलेली आहे मस्त, तुम्ही बघू शकता. आणि स्लीव्हजला सुद्धा असं डिटेलिंग आहे याला. खूप छान दिसतो हा. आणि याला आतून अस्तर सुद्धा आहे, पण अस्तर काय फुल नाहीये, हाफच आहे छातीपर्यंत. सो एकदम व्यवस्थित वाटतो हा. आणि हे बघा, हे अस्तर आहे असं. हे अस्तर म्हणता येणार नाही कारण खूप पातळ आहे, पण ठीक आहे, अस्तर आहे म्हणेल मी. सेफ आहे तेवढं तरी ऍटलिस्ट, कारण हा खूप पातळ आहे. आणि हे प्राइस मी मेन्शन करेल कितीला, कारण आता मी विसरले, कारण खूप दिवसापूर्वी ऑर्डर केले. आणि याच्यासोबत हा अशी प्लाझो आहे. प्लाझोला काही नॉर्मल डिझाईन वगैरे नाहीये, पण आहे अशी नॉर्मल ही. आणि ह्याला पॉकेट सुद्धा आहे. ही ओढणी, आणि ओढणीवरती सुद्धा असे डिझाईन आहे ही वाली. पण ओढणी खूप मोठी आहे, खूप म्हणजे ओढणी मोठी तर आहे म्हणता येईल याला, कारण तुम्ही अशी दोन घेऊ शकता, अशी तेवढी मोठी आहे ही. पिंक वाला कुर्ता हा बांधणी सारखा आहे, बांधणी टाईप मध्ये म्हणता येईल, पण कापड बांधणीचं नाही. कापड नॉर्मल आपलं जे आहे तसंच आहे, फक्त ह्या जो पॅटर्न आहे हा बांधणीचा आहे. आणि ह्याच्या नेकला आहे असं डिझाईन आहे. बस स्लीव्हजला वगैरे सुद्धा काही नाहीये, पण हा खूप छान फिटिंगला आहे. आणि कापड सुद्धा खूप छान आहे, बांधणीचं नसलं तरी. म्हणजे मला तरी वाटतं हे बांधणीचं कापड नाही, बांधणीचं कापड असं तरी नसतं असं मला वाटतं. हा पण फुल लेंथ आहे. आणि ह्याचा हा प्लाझो आहे. मी आता ट्राय ऑन केले सगळे. आणि ह्याचा प्लाझो आहे, आणि ह्याला सुद्धा खिसा आहे. आणि ह्याची ओढणी मला खूप जास्त आवडली, कारण ही अशी फ्लोई खूप मस्त वाटते. आणि पूर्ण ह्याला याची गोटापट्टी आहे ही, पूर्ण पूर्ण ओढणीला आहे असं, यू कॅन सी. आणि एक कुर्ता तर मी रिटर्न केला, कारण तो मला बसत नव्हता, स्लीव्हजला बसत नव्हता. सो आणि चांगली क्वालिटी सुद्धा नव्हती त्याची. आता मेन म्हणजे हा कुर्ता एक, हा मला खूप जास्त आवडला होता. हा मी जेव्हा मी भीमाशंकरला गेले तेव्हा मी हा कुर्ता घातला होता. मला तिथं व्हाईट कुर्ता घालायचा होता, व्हाईट घालायचं होतं, त्यामुळे मी व्हाईट कुर्ता हा असा ऑर्डर केला. खूप छान. याला स्लीव्हजला सुद्धा अशी डिटेलिंग आहे, नेक सुद्धा खूप मस्त आहे, हे बघा. आणि हा पण असा फुल लेंथ आहे मस्त, खाली सुद्धा असा आहे फुल हे ही लेस. हा मी कुर्ता घालून गेला ह्या पॅटर्नची, तर तुम्ही बघताय काय झालंय, ही अशी फाटली आहे, फुल हे असं फाटलेलं आहे मागणं. आणि मी हे एकदाच घातलेलं आहे. एक तर पॅकेजिंग उघडल्या हे दिसतंय ना तुम्हाला केवढं फाटलंय, हे मागणं पूर्ण फाटलेलं आहे. मी म्हणजे ऍक्च्युली पॅकेजिंग उघडल्या खूप घाण होत होतं. फर्स्ट म्हणलं मी ह्याला धुवून टाकलं, म्हणून मी ह्याला पहिले धुतलं. आणि मला ड्रेस आवडला होता, म्हणलं मी एवढं करू शकते, कारण मला ड्रेस खूप आवडला होता, म्हणून मी ह्याला धुतलं आणि मी घातला. आणि भीमाशंकरला खूप जास्त पाऊस होता, सो तिथं हा पुन्हा एकदा भिजला पूर्ण. आणि मी खाली बसायला गेले, हा पूर्ण फाटला हा असा. आणि तिथं काय ऑप्शनच होता चेंज करायला, मला गाडीपर्यंत येईपर्यंत काय मी कपडे घेऊन काही चालत नाही गेले, गाडीत कपडे ठेवले होते. आणि कारण पाऊस होता हे माहिती होतं आम्हाला, त्यामुळे मी एक्स्ट्रा कपडे घेतले होते. पण जाऊन येईपर्यंत चालत चालत हा एवढा फाटला होता. मी माझं कसं कव्हर केलं असं मला माहिती, कारण कुर्ता लांब होतं म्हणून. आणि ह्याचं कापड तर हे इतकं कडक आहे ना, असं वाटतं फेविकॉलनी हे झालेलं आहे, फेविकॉल ह्याच्यात खूप असं वाटतंय. त्याची ओढणी सुद्धा खूप छान होती, पूर्ण ड्रेस खूप छान होता. फक्त ह्या सलवारने प्रॉब्लेम केला, हा खूप मस्त ड्रेस होता. आता रिटर्न सुद्धा नाही करू शकत. ठीक आहे मग, आता ह्याला व्हाईट प्लाझो किंवा
ज्या ब्ल्यू ड्रेसची प्लाझो सुद्धा ह्याला मॅच होते, सो मी तसं सुद्धा कोऑर्डिनेट करून घालू शकते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता कुर्ता सेट जास्त आवडला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणत्या कुर्त्याची लिंक हवी असेल ते सुद्धा सांगा. मी तुम्हाला कमेंट्समध्ये रिप्लाय करेन. बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.